कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील बस्तवाड गावामध्ये आज आपण भेटणार आहोत एका खास रेड्याला. मुर्रा जातीचा गोलू. हा रेडा केवळ ताकदीसाठीच नाही तर आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासाठी आणि प्रदर्शनात मिळवलेल्या यशासाठी ओळखला जातो. जिथे कोल्हापूर जिल्हा दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे, तिथे रेडा पाळणारे शेतकरी मात्र फारसे दिसत नाही. परंतु याला अपवाद ठरले आहेत सोहेल सय्यद अली पटेल, उच्च शिक्षित प्रगतिशील शेतकरी. गोलूला त्यांनी स्वतःच्या मेहनतीने उत्तम देखभाल व योग्य प्रशिक्षण देऊन तयार केले आहे. त्यामुळे आज गोलूला कुठल्याही प्रदर्शनात नंबर मिळवणं काही अवघड नाही. आजच्या या खास भेटीत आपण जाणून घेणार आहोत या रेड्याची देखभाल, त्याच्या वाढीमागचं रहस्य आणि शेतकरी सोहेल सय्यद अली पटेल यांची प्रेरणादायी कहाणी. चला तर सुरू करूया हा खास प्रवास मुर्रा जातीच्या गोलू रेड्याच्या जगात, फक्त सहारा ॲग्रो मिरजवर. तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे सहारा ॲग्रो मिरज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत कोल्हापूर येथील बस्तवाड या गावात. मागं आपण पाहिल्यानंतर आपल्याला समजू शकतो विषय काय आहे. आणि कोल्हापूरचा गोलू याची आपण आज मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहेत. मालक आपल्यासमोर बसलेले आहेत. तर थोडीफार आपण माहिती घेऊया की कसं या प्रकारे यांनी या गोलूची देखरेख केली आणि कसं गोलू आत्ता 7 ते 8 प्रदर्शन गाजवलेलं आहे. तर थोडीफार माहिती घेऊया. तर नमस्कार, आपलं नाव काय दादा? माझं नाव सोहेल सय्यद अली पटेल, राहणार बस्तवाड. आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यात जास्त तर आपल्याला म्हशीचं प्रमाण जास्त आहे, दुग्ध व्यवसाय मोठा असल्यामुळे. आणि रेडा हे फक्त आपल्याला हरियाणामध्ये जास्त तर बघायला भेटत असेल. मग रेडा असं म्हणजे तयार करायचं आपल्या मनात कसं आलं? पहिल्यापासून आमच्या 2002 पासून हरियाणातून म्हशी पप्पा आम्ही खरेदी करून आणले ते 12. मग त्यातून असं आम्हाला ते म्हसरांचं दूध बघून ह्यात आवड वाढत गेली. मग असं वाढत म्हणजे हे आमची ते मोठी जी म्हैस आहे ते अजूनपर्यंत 12 वेत झाले त्याचे. मग त्याची जी एक रेडी झाली ती, त्याच्या रेडीचा पहिला रुलाच ह्या रेडा त्याला जन्माला आला. मग ते रेडीचं बी पहिला रुला 16 लिटरपर्यंत दूध होतं. म्हणजे सुरुवातीपासून आपण हरियाणाच आणतो? हां, हरियाणापासून आपण आम्ही आणत नाही, एकदाच जे आणलेलं आहे नाही. मग त्यातून आम्ही घरचेच सगळे तयार करत गेलो. म्हणजे व्यवसाय होता का काय? नाही, व्यवसाय असा डेअरी होती आमची. डेअरी गोकुळ डेअरी दूधची म्हणजे संस्था होती. संस्थेला दूध घालत होता? नाही, आमची स्वतःची संस्था होती. हां. मग त्यानंतर ते रेडीला मग पहिला रुला जास्त दूध दिली. मग त्याला जास्त किंमत आली म्हणताना आम्ही दिली की रेडी ती. म्हणजे घरच्या रेडीचाच आहे? हां. आणि आमचं ब्रिडिंगवर पण काम आहे. असं वर्षाला 2-3 रेड्या आम्ही दूधवर जास्त फोकस न करता आम्ही म्हणजे जातीवंत तयार करायचं, तयार करून विकायचं काम करतो. मग आता याचं वय किती असेल? आता वय याचं 3.5 वर्ष आहे. 3.5 वर्ष वय झालं. 6 दात आहे. पहिल्यापासून ते ठेवायचा हे कसं झालं म्हणजे ते जन्मला दिसायला पण एकदम छान होता दिसायला. आणि एकदम दिसायला म्हणजे काय मोठा होता, रेडकू जातीवंत होता. मग आमच्या घरच्या म्हशीचा रेडा आहे. मग जन्मल्यावर ते डॉक्टरने ते दिसायला एकदा दृष्टपुट होतं रेडा. मग डॉक्टरने सल्ला दिली की रेडा आता तुम्ही एकदा ठेवून बघा, हे दिसायला बी खूप आणि मोठं झाल्यावर ते काय तर त्याचं नाव होईल आणि तुम्हाला पुढं काय तर ह्याच्यावर थोडी इन्कम वाढेल तुमची, असं म्हणून आम्ही रेडा ठेवला. म्हणजे घरात तुम्ही ब्रीडिंगसाठी ठेवलेला का असं? नाही, असं घरात ब्रीडिंग, आता घरातच्या म्हशीवर ब्रीडिंग केलं तर ते मिस ब्रीडिंग होऊन ते रेडकू पण जन्माला येत नाहीत. मग त्यामुळे आम्ही घरच्या म्हशीवर सहसा सोडतच नाही. बाहेरच्या आलं तर कधी तर एकदा जास्त बी सोडल्यावर त्या रेड्यांचं कसं असतं, जास्त सोडलं तर त्यांना रोज लागतं आहे, मग रेस सोडायला लागतं आहे. मग कधी तर असं सोडतो. मग आता याची दिनचर्या कशी आहे? आज सकाळी जनावराबरोबर ह्याला बी भरडा असतो आहे.
एक सकाळी 3-3.5 किलो, संध्याकाळी 3-3.5 किलो असतं आहे. मग आपलं काय हे हत्ती गवत आहे. मग नदीच्या काठी गाव असल्यामुळे गवत तर गवत आहे आम्हाला ते. आणि दुसरं काय असं खास प्रकारचं त्याला म्हणजे खाद्य वगैरे काय दुसरं खास काय नाही, ते सरकी, गोळी, गहू भुस्सा, मक्का चुरी. प्रमाण काय थोडंफार जरा सांगू शकता म्हणजे कसं आहे? आता सगळं एकच मिक्स करून आम्ही त्याला एका टायमाला 3-3.5 किलो ठेवतोच. मग त्यात मिनरल मिक्सचर आलं, कॅल्शियम आलं. मग त्याच्या 4-4 महिन्याला जंताची औषध असते त्याला. मग लिव्हर टॉनिक असते. मग आधीमध्ये काही तर टोनोपॉस पण हे करून घेतो. हे सगळं त्याच्याकडे बघायला लागतं आहे. जंताचं किती दिवसानंतर औषध होतं? जंताचं कसं आहे, आता पावसाळा आता संपत आला. मग पावसाळा संपल्यावर लगे थंडीचे दिवस चालू झाले की त्या दिवसात वातावरण चेंज झाल्यामुळं त्या दिवसात त्याला जंताची गोळी द्यायची. मग आणि थंडीचे दिवस संपले म्हणजे कमीत कमी 4 महिन्याला जसं वातावरण चेंज होईल त्याप्रमाणे त्याला जंताची औषध पण द्यायला लागतं. सर्वात पहिला मग तुम्ही प्रदर्शनाला कधी नेलता? प्रदर्शनाला आम्ही 2024ला पहिला भीमा प्रदर्शनाला कोल्हापूरला नेलं. मग तिथं सगळे मोठे 8 दात 6 दात होते. मग आमचा आदत होता अजून, त्यात सगळ्या 10 रेडे होते तिथं. मग त्यात आमचा पहिला 3रा नंबर आला होता. बारका असताना रेडा, आदत असताना मोठे रेडेमध्ये 3रा नंबर आला. मग तसं सुरुवात झाली. मग यड्रावकर साहेबांचं जयसिंगपूरला होतं, तिथं पहिला नंबर आला. म्हणजे बाहेरचे पण रेडे आलते काय? हां, बाहेरचे पण रेडे आलते. इथं गारगोटी, मग कर्नाटक, निप्पाणी इकडचे ते आलते. मग टाकळीचे इकडेचे आमच्या भागातले पण थोडे होते. मग त्यात आमचा रेडा पहिला आला. मग ह्या वर्षी पण तासगावला केलं, पहिला नंबर आला. मग कोल्हापूरला पहिला आला, जयसिंगपूरला बी पहिला आला. म्हणजे चांगले सगळी का ह्या वर्षी पहिला नंबर आला आहे. परवा भीमा प्रदर्शन झालं तेव्हा पण ते गोलू नावाचा रेडा आलता हरियाणाचा. हां, म्हणजे तिथं किती नंबर आला? तिथं पहिला नंबर आला आमचा. पहिला नंबर आला? पहिला नंबर आला. मग आता प्रदर्शनमध्ये जेवढे नंबर तुम्ही काढलाय, म्हणजे काय प्रदर्शनमध्ये गुण काय बघतात त्याचे, आणि जरा काय सविस्तर जरा माहिती आपण ग्राहक म्हणजे लोकांना सांगू शकता? प्रदर्शनमध्ये कसं आहे, तिथं मोठे सरकारी डॉक्टर ते सगळेजण येतात. मग त्यात रेड्यांचं शिंक, त्याची हाईट, त्याची लेंथ, मग त्याचा कणा पाठीचा रुंद आहे किती आहे, मग त्या टेस्टिकलची साईज, त्यांचे पाय किती मोठे, छाती सगळे बघतात. असं सगळे गुण बघून त्यात सगळे त्यात नंबर काढतात. मग प्रदर्शनमध्ये आपण पाहिल्यानंतर म्हणजे याचं वजन किती असेल, काय अंदाज? वजन अंदाजे याचा 1200पर्यंत वजन असेल. म्हणजे घरगुती तुमचा असं व्यवसायाचं हे आहे काय, शेती करत तुम्ही हे करता? नाही, आमची पहिला दूध संस्था होती गोकुळची. मग आता घरी रेड्या आता जनावर असल्यामुळं ते मला पण पप्पांचं बघून त्यात मला हे वाढत गेलं. मग मी पण आता माझं क्वालिफिकेशन पण काय, मी काय शिकलेलं नाही असं माणूस नाही. मी पण इंजिनिअरिंग झाली माझी बी. मग ह्यात मला आवड असल्यामुळं मी पण थोडा ह्यात प्रोग्रेस करत गेलो. मग आम्ही वर्षाला आता आमच्यात जनावरं आहेत. आता वर्षाला आम्ही 2-3 रेड्या तर वर्षाला मी तयार करून विकतो. आणि आमची जी रेडी असते ती 22-23 महिन्यात गाभण जाते आणि 33 महिन्यात व्यायला होत्या. आणि आता हरियाणाचे लोक काय म्हणतात, आमच्या इकडचे रेड्या घ्यायला जरा लोक कमी हे करतात. ते लोक काय म्हणतात हरियाणाचे असतात, चांगले हरियाणाचे असतात. हरियाणाचे कसं असतात, तिथं आल्यावर दूध देतात. म्हणजे त्यांचं तिथलं वातावरण आणि हरियाणासनं महाराष्ट्रात आणल्यानंतर, खास करून कोल्हापूर जिल्ह्यात आणल्यानंतर त्यांचं म्हणजे वातावरण सूट होण्याचं प्रमाण आणि दुधाचं प्रमाण वगैरे काय तर चेंज होऊ शकतं. पण जर आपण आपल्या रेड्यांचं असं काय म्हणजे विकल्यानंतर काय तक्रार वगैरे काय? नाही, आपल्या रेड्यांचं हरियाणाचं कसं असतंय, त्यांचं सगळं वाड्या चारावर नियोजन असतं त्यांचं. मग आपल्या तर आल्यावर सगळं हिरवा, कोल्हापूर जिल्हा म्हटल्यावर सगळं नदीकाठची गावं, मग हिरवा चारा सगळं मुबलक उपलब्ध असतं जास्त इथं. तरी पण तुम्ही म्हणजे वाळा चारा म्हणजे कसं नियोजन कसं असतं तुमचं, हिरवा चारा आणि दोन्ही मिक्स करून? हां, दोन्ही मिक्स करून आम्ही कुट्टी करून गवत असतंय आणि नेपेर गवत असतंय, मग शाळू असतंय, मका असतंय, हे सगळं मिक्स करून देतो आम्ही. भुसा कुठल्या प्रकार म्हणजे कुठल्या प्रकारचा भुसा वगैरे? हे कडबाकुट्टी हेच असतंय. मग आता लोक हरियाणाचे मसाल्यांना जास्त प्रोत्साहन देतात. मी सांगतो की हरियाणापेक्षा जास्त दूध आपल्या इथं मसली देतात. मग लहानपणापासून इथंच असतात, ह्याच वातावरण सेट झाले असतात. मग ते सेट झाल्यामुळं त्यांना काय कशाची गरज पडत नाही.
मग ते हाय म्हणजे वातावरण जरी दुसऱ्या आपल्या इथलं पण दुसऱ्या भागात गेली तर दुधाचं प्रमाण म्हणजे चेंज होणे असं काय भानगड नाही. नाही हा एवढं दूध तरी पण तुमची आमचं कसं असतं पहिला रोडी आम्ही विकतो कायम तयार करून दरवर्षी 2-3 विकतो. असं तुम्हाला हरियाणावर गॅरंटी देणार नाही की पहिला रेडी तुमची एवढं दूध देईल तेवढं दूध देईल. आम्ही गॅरंटी देतो की 15च्या वर आमची रेडी दूध देणारच. गॅरंटी देऊन तुम्ही गॅरंटी देऊन आम्ही रेड्या विकतो. आता म्हणजे तुमच्यापाशी जे म्हशी आहेत, आता तुमच्या जे गोट्यात म्हशी आहेत त्यांचं दूधचं प्रमाण किती असतं? आता ह्या जी आजी आमच्याकडे आहे ते 18 लिटर दूध दिलं सध्या. आता येऊन एक महिना झाला. आता 17 लिटरचं दूध चालू आहे. 17 लिटर कंटिन्यू दूध चालू आहे. आता तुमच्याकडे या वर्षीसाठी किती रेड्या आहेत? आता ह्या वर्षी आता रेड्या मी परवा 2 विकलेल्या आहेत. हां म्हणजे आता पुढच्या वर्षी 3 रेड्या आमच्याकडे आता तयार आहेत. हां तयार करत आहेत. हां तयार करत आहे. पुढच्या वर्षी आता 3 विकायला 3 असणार तयार. मग असं तयार व्हायचं कारण म्हणजे व्याला झाल्यानंतर तुम्ही विकताय काय गाब रेडीज? नाही आता व्याल झाल्यानंतर विकतो. मग आता त्यांना म्हणजे गाभण रेडीज विकताय ना? हां गाभण रेडी तयार करून पहिला हां. असं काय तक्रार वगैरे येते का म्हणजे गाब राहत नाही रेडी वगैरे? म्हणजे आता कसं आहे हरियाणाचं प्रमाण, हरियाणातनं जे रेड्या वगैरे आणतात म्हणजे आता व्यवसाय जास्त लोक हरियाणातनं जाऊन तिथनं रेड्या आणायला लागल्यात. आणि आणल्यानंतर इथं म्हणजे जो कोणी शेतकरी घेतलेला असतंय मग रेडी आणल्यानंतर आपल्या या वातावरणात राहिल्यानंतर एक काय गाब जात नाही, माझावर येत नाही असं प्रमाण तिथनं आणल्यानंतर एक थोडंफार ऐकायला भेटतंय. पण असं तुमच्या इथल्या गोट्यातल्या काही रेड्यांचं हे आहे का म्हणजे गाब जात नाही वगैरे? नाही अजूनपर्यंत आम्हाला काय तक्रार आली नाही. आणि आमचे जे रेड्या देतो आम्ही आजूबाजूला देतो. मग अजून त्यांची काय तक्रार आली नाही. आणि तुम्ही नुसता दूध काढतो म्हटलं तर ते काय तसं राहणार नाही. मग त्याला रेग्युलर मिनरल मिक्सचर पाहिजे, तेवढं खाद्य पाहिजे. मग मिनरल मिक्सचर ते तुम्हाला रेग्युलर असलं तर ते गाभाला का तक्रार करणार नाहीत काय नाही. मग तुम्ही याला रेडा मोठं करायचा असं विचार केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला कशी तुम्ही याची देखरेख केला? म्हणजे लहान असल्यापासनं म्हशीला दूध तर तुमच्या एवढं आहे, मग याला पाजायचं किती वगैरे म्हणजे दुधाचं प्रमाण किती वगैरे म्हणजे आणि तुम्ही काय बूस्टर डोस वगैरे काय वापरला का? म्हणजे एवढं तयार करण्यासाठी आणि काय डॉक्टरांची मदत वगैरे तुम्हाला लागली असेल, मग त्या हिशोबाने तुम्ही काय तर सल्ला घेऊन काय? आता आमचं कसं आहे घरात जे रेडा असो किंवा रेडा असो आम्ही त्याला जन्मल्यापासून 4 महिन्यापर्यंत दररोज 6 लिटर दूध सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 लिटर दूध पाजतोच. आणि त्यात मिनरल काफ स्टार्टर आणि मिल्क रिप्लेसर ते गोकुळचं येतं ते आम्ही त्यात मिक्स करून रेड्यासनी पाजवतो. मग त्यातनं काय होतं मग जसं दिवस वाढत गेलं तसं दूध कमी करतो आणि ते मिल्क रिप्लेसर आणि काफ स्टार्टरचं प्रमाण वाढत देतो. त्यामुळे काय होतं रेडकांचं बी पोट भरतं आहे लगेच. मग नुसता दुधानं काय होणार, पोट भरणार नाही. मग असं तुम्हाला जनावर बी असं तयार होत नाही. मग सुरुवातीला असं दूध जास्त झाल्यामुळे म्हणजे कसं होतं एक आपलं रेड्यासनी म्हणा नाही तर सुरुवातीला एवढं सूट होतं का त्यांना दूध काय म्हणजे एवढं? पहिला थोडे दिवस तर त्यांना दमवत आहे म्हणजे हागवून लागणे असं होत आहे. मग त्यांचं कोटा ते हे करून घेतल्यावर मॅच करून घेतल्यावर मग त्यांचं काय प्रॉब्लेम नाही. मग रेग्युलर असं चालतंय. मग किती महिन्यानंतर त्याला तुम्ही खाद्य वगैरे चालू करता आणि जंताचं औषध वगैरे काय नियोजन वगैरे? जंता पहिला जन्मल्यापासून 15 दिवसाला जन्मल्या 15 दिवसाला पहिला त्याची डोस देतो. मग आणि पुढच्या 1 महिन्यानंतर असं 6 महिन्यापर्यंत 1 महिन्याला त्याला जंताची औषध देतो. मग 1 वर्ष झाल्यावर ते 6 महिने झाल्यानंतर मग 6 महिन्यानं वाढत असं 6 महिन्याला देऊन आता 4 महिन्याला आम्ही त्याला जंताची औषध देतो प्रत्येक रेडकुला. खास कर असं गोलूचा विचार केला तर याला दिवसाला किती खाद्य लागतं? दिवसाला सकाळी 3-3.5 किलो, संध्याकाळी 3-3.5 किलो खाद्य लागतं. त्यात सरकी आलं, गोळी आलं, गहूभुस्सा आलं, करून घालतं, मिनरल मिक्सचर आलं, मिक्स करून सगळं देतो आम्ही त्याला. आणि वैरण आपले आणि हे वैरण आपल्या त्याला त्याला खाद्य जास्त असल्यामुळे वैरण पण तेवढं जास्त खात नाही. मग तेवढंच एक 20-25 किलोपर्यंत तेवढेच वैरण खातो कुट्टी गेलेली. दिवसाला त्याला म्हणजे त्याचं रुटीन कसं आहे? म्हणजे त्याला तुम्ही व्यायाम वगैरे काय फिरवायला नेताय काय? रोज सकाळी दूध सगळं धार आवरल्यानंतर त्याला सगळं आवरून 1 किलोमीटर 2 किलोमीटरभर फिरून आणतो. मग फिरून आणल्यानंतर त्याला आंघोळ करून तेल काय रोज लावत नाही. मग आंघोळ करून त्याला बाहेर बांधून वैरण बिरण टाकून मग एकदा वैरण खाल्लं ना 10-11 वाजता मग डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता आम्ही 2 टाइमच वैरण टाकतो. तुमच्याकडे असं कुठं कोण म्हैस दाखवण्यासाठी वगैरे गाभांसाठी कोण येतात का गिराईक वगैरे? लोक येतात भरपूर. खरं आम्ही काय करतो जास्त त्याला
म्हणजे धावत नाही. हां, जास्त धावत नाही. मग जास्त सोडले की ते असं अंग धरून पण राहत नाही. हां. मग आम्ही ह्याला कसं शौक म्हणून पण तयार केले नाही. मग जास्त सोडलं तर ते त्यात हे बी नाही जास्त, त्याचा बी त्रास होते त्याला बी. मग ते अंग धरून असं राहत नाही आणि आम्हाला बी दमवतंय नाही ते नंतर. मग रोज रोज सोडायला लागतंय. मग हां, म्हणजे ते कंट्रोल होत नाही तेवढं. तेवढं आम्हाला हे कंट्रोल बी होणार नाही एवढी मोठी वस्तू. मग आत्ता तुमच्या गोट्यात किती म्हशी आहेत? म्हणजे एक रेडा एकच आहे? हा, रेडा एक आहे. बाकीचे एक 6 बरं जनावर आहेत आमच्या आता. हां. आता कसं आहे, आम्ही आमची जास्त असतात खरं. आम्ही आता जास्त महापुरामुळं, आता कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धक्का जास्त आहे आणि आमचं गाव नदीकाठाला असल्यामुळं पाणी लगेच येतं आहे. मग त्यामुळं आता आमची 10 बरं जनावर होती. आता ह्या वर्षी आम्ही कमी केलेलं आहे. मग असंच वर्षाला 2-3 विकत आणि 2-3 तयार होतात आणि 2-3 विकतो, असं करत करत. आणि आमचं लोक म्हणतात की ह्यात काय नसतंय. मग तरी पण तुम्ही म्हणजे इंजिनियर अजून पण मग एक रेडी आमची वर्षाला 1.25 लाखाच्या वर एक रेडी विकतो आम्ही. असे 2-3 रेडा वर्षाला विकतो. तुम्ही म्हणजे एवढे प्रदर्शन कमीत कमी 7 ते 8 प्रदर्शन नेलं असेल केलं. मग मागणी काय याची झाली आहे काय? म्हणजे गोलूला एवढी मागणी झाली असे? मागणी तर भरपूर लोक करतात खरं. आता आमच्या मनासारखी अजून मागणी आलेली नाही. तरी पण किती मागणी झाली ती काय? 3 लाख, 2.5 ते 3 लाखापर्यंत त्याची मागणी आली आहे. कारण आम्ही आता त्याला द्यायचं तर आहे, कारण अजून मनासारखी किंमत आली नाही. आता तसली कोण किंमत देत असाल तर आम्ही नक्की देऊन टाकू. मग थोडंफार जर आपल्याला म्हणजे तयार केलेलं तुम्ही रेड्या वगैरे काय दाखवू शकता काय? हां, दाखवू शकतो की. जरा मग तेच आपण जरा बघूया. आता ही रीड बघा आमची 23 महिन्याची आहे. आता एकदा माझाला येऊन गेली आहे. आता पुढच्या माझाला याला दाखवायचं आहे. 23 महिन्याची आहे? 23 महिन्याची रेडी. अजून दात लावले नाही काय, आदत आहे. दुसरी आता हे आतले जी रेडी आहेत, ही रेडी आमची 7 महिन्याची आहे. ह्याची आई होती परवा. आम्ही पुराच्या याला म्हणजे पुराच्या भीतीमुळे याला देऊन टाकलं आहे. मग हे 7 महिने, आता ही 8 महिन्याची रेडी आहे. आता हा रेडी आमची 1 वर्षाची रेडी आहे ही. म्हणजे 11 महिन्याची आहे काय? नाही, 1 वर्ष. 1 वर्ष होऊन गेले त्याला. ही पण रेडीच आहे काय? हां, ही पण रेडी आहे. आता ही महिन्याची आहे. आता ही जी म्हैस इथे सगळे पहिल्याची म्हैस हीच. ह्याची आई आमच्याकडे होती. मग त्याच्या आईकडून हे झालेली रेडी. आता आमच्या गोट्यात सध्या एकच म्हैस आहे. मग आता पावसाळा चालू झाल्यामुळं पुराच्या भीतीने आम्ही 2-3 महिन्यामागं 3 म्हशी विकून दिल्या. मग आता आमचा हे मित्रच आहे जवळचा, हिरवाडचा मुझफ्फर जमादार. ह्याला आम्ही 2 म्हशी दिल्या ना. विचारा आमची म्हशी कशी आहेत, क्वालिटी. आपण पहिली यांच्याकडून एक रेडी नेलेला आहे, पहिला रो. आणि खरोखर यांच्या गॅरंटीमुळं म्हस पहिल्या रोला 14 लिटर हा दूध देत्या. याने आपल्याला बी गॅरंटी दिलेली त्याच्यामुळं. आणि मी दुसरी यांच्याकडनं रेडी खरेदी केलेली आहे. तीसुद्धा मला 13-14 लिटर दूध दिलेलं आहे. ती सध्या रेडी दोन्ही गाव आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सहारा ॲग्रो मिरज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.